सध्या देशाची परिस्थिती आणि देशामध्ये असलेलं वातावरण आपण जेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून पाहतो तेव्हा आपण काय पाहतोय? नीटचे पेपर फुटत आहेत, अर्थव्यवस्था आपली कोलमडलेली, ज्या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये आंदोलन पाहतोय तिथे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सामान्य नागरिकांना जे जीवनावश्यक वस्तू लागतात त्याचे भाव वाढले आणि म्हणून या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायचं सोडून आज सरकारने एक वेगळीच मोहीम हाती घेतली की डिलिमिटेशन बिल हे कोणत्याही परिस्थितीत पारित करावं, पास करावं आणि त्यानंतर त्यासाठी वाटेल ती मोहीम हातात घ्यावी. मग प्रादेशिक पक्षांचे खासदार फोडा, इतर जे पक्षांचे खासदार हाती लागत आहेत ते फोडा आणि डिलिमिटेशन बिल त्या ठिकाणी पास करून घ्या. मला असं वाटतं सर्वसामान्य जनता हे सर्व जवळून पाहते, त्यांच्यावरती जी परिस्थिती ओढावली आहे, त्यांचे जे जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत आणि त्यांचे जे जीवनातले प्रश्न आहेत ते सोडवायचं सोडून हे जे काय राजकारण हे महायुती त्या ठिकाणी करते त्याला आणि त्याचा हिशोब मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्राची आणि देशाची जनता घेईल. एकेकाळी धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, ते भाषणातून असंच नेहमी म्हणायचं, माझी छाती फाडली तर माझ्या छातीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच दिसते आणि तेच आता दगा देऊ. आता तसे उदाहरणं द्यायची झाली तर राघव चड्डा पण काय म्हणायचे त्यांच्या नेत्यांबद्दल, सयोनी घोष जे पश्चिम बंगालच्या खासदार आहेत त्यांनी काय म्हटलं आहे वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनच्या वेळेला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत, पण शेवटी काय असतं जे तुम्ही वर्तमानात करतात तेच सत्य असतं आणि म्हणून आता जे काही पुढे त्या संदर्भात पक्षाचे निर्देश असतील ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे सर्वांना देतीलच आणि ते मला असं वाटतं सर्वांना मान्य असेल. परंतु एक गोष्ट त्यात निश्चित आहे की जी काय आमची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याचा निकाल त्या ठिकाणी लागला नाही आहे आणि म्हणून हे असं करायचं धाडस हे दिवसेंदिवस हे त्या ठिकाणी वाढत जाते आणि म्हणून न्यायव्यवस्थेला देखील मला त्या निमित्तानं आणि या निमित्तानं विनंती करायची आहे की जर अशा प्रकारच्या घटना वारंवार आपल्या देशात होत असतील तर आपल्या देशाचं संविधान जे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं जे संविधान आहे ते धोक्यात निश्चितपणानं येणाऱ्या दिवसांमध्ये येणार आहे. हे जर ते धोक्यात राहिलं तर आपल्या देशाची काय अवस्था होणार आहे ते आपल्याला या सर्व उदाहरणावरून दिसून येतं.